काल माहिती आहे का, मैदा नको म्हणून मस्त गव्हाच्या पिठाचे खारे शंकरपाळे बनवलेत आणि इतके टेस्टी झालेत की काय सांगू. आणि त्यानंतर मी लगेच लसूणी शेव बनवायला सुरुवात केली. त्यासाठी एक मोठी वाटी लसूण घेतला बघा, त्यामध्ये 3-4 चम्मच तिखट, 1 चम्मच जिरं, 1 चम्मच ओवा घातला आणि थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं मिश्रण तयार करून घेतलं आणि त्यानंतर चाळणीने गाळून घेतलं. ही स्टेप कंपल्सरी आहे, नाहीतर सोऱ्यातून शेव तर काही पडणार नाहीत. त्यानंतर 1 किलो बेसन घेतलं. 1 किलो बेसनासाठी 6 टेबलस्पून तेल कळकळीत गरम केलं. आता शेवनं आपले मस्त कुरकुरीत व्हावेत म्हणून त्यात एक सिक्रेट पदार्थ ते म्हणजे तांदळाचं पीठ घातलं 4 चम्मच. त्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे तो घातला आणि थोडं थोडं पाणी घालत जे आहे मस्त, म्हणजे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही, असं मीडियम जे आहे पीठ मळून घेतलं. त्यानंतर हा आहे माझा स्टीलचा सोरा. माझ्याकडे पितळेचाही आहे, पण त्याने भरपूर हात दुखतात, भरपूर मेहनत लागते. त्यामुळे मी फक्त स्वतःची मेहनत कमी व्हावी, वेळ वाचावा म्हणून या सोऱ्यावर जे आहे इन्व्हेस्ट केलेलं आहे. मस्त शेव पाडली. मला तर म्हणजे फराळाच्या पदार्थामध्ये सर्वात सोपी आणि पटकन बनणारा पदार्थ तो म्हणजे शेवच वाटतो. काहीच बिघडत नाहीत, इतकी मस्त कुरकुरीत होतात आणि टेस्ट तर विचारायलाच नको.